विषय काय आहे की 70च्या वरती जर गेलं कोणी बी आपल्या भारतामध्ये, आपण काय करतो, त्या माणसाच्या हातात काठी देतो. काठी आहे ना, मग काठी घेऊन चाला, कुठं पडू नका, झडू नका, असं असतं, बरोबर की नाही. त्यांच्या हातात कारभारही नसतो. पण आपण काय केलं, जी 70च्या वरती गेले त्यांच्या हातात आपला काय दिलं, देश दिला. तर देश तसंच चालणार ना, म्हाताऱ्या माणसासारखाच देश चालणार. आपण आता त्यांना हे करायचं नाही की आम्हाला हे नाही, ते नाही, पेट्रोल नाही, डिझेल नाही, अमुक नाही, तमुक नाही, हे काही मागायचं नाही. आता ते जसा देश चालवते तसं आपण त्यांच्या पद्धतीने चालायचं. हां, आता तरुण जनरेशन, यंग जनरेशनच्या जर हातात जर असेल देश, तर तो तुरुतुरू चालणार, म्हणजे चांगला चालणार. सगळीकडं आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय संबंध चांगले ठेवणार. पण आता कसं आहे, क्षमता जरा कमी होती, बौद्धिक पातळी जरा ढसळती. त्यामुळं आपण सहजच म्हणतो ना, म्हाताऱ्या माणसाचं काय खरं आहे, म्हातारी माणसं बोलले तरी काय, त्यांचं एवढं मनावर घ्यायचं नाही. पण मनावर घेतात आता लोक. मग कोणी असो, विरोधी पक्ष असो, सत्तेतली लोकं असो, सगळ्या म्हाताऱ्या माणसाच्या हातून आहे ना, यांना हातात काठ्या द्या आणि तुम्ही चाला. आता देश जो आहे ना, हे तरुणाच्या हातात आला पाहिजे. तरुणांनी हातात देश घेतला पाहिजे, बरोबर की नाही. तुमचं काय मत आहे, तुम्हीच सांगा. अंडुकले नाही, अंडुकल्याने इथं यायचं नाही. त्यांचा व्यवस्थित जोडे हार घालून सत्कार केला जाईल.